पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्येच रंगसंगीत एकांकिकाच्या निमित्ताने प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल आहेत. कसा अनुभव आहे संगीताची साथ घेऊन एकांकिका होत आहेत, तेवढा स्पर्धकांचा त्याच्यात परफॉर्म दिसतोय, इन्व्हॉल्वमेंट दिसते. तुम्ही एन्जॉय करताय? तसं म्हणायला गेलं तर म्हणजे नाट्यसंगीत, संगीत नाटक ह्या प्रकारामध्ये आता इथे तसं त्या प्रकारचं जे ज्याचं ट्रेनिंग नाट्यसंगीताचं ज्या प्रकारचं असतं त्या पद्धतीचं नव्हतं. आम्ही जे आत्ता पाहिलं नाटक, पण त्याच्यामध्ये जे संगीत होतं ते असं होतं. ते जे काय ऐकलं त्याने अजूनही मी मंत्रमुग्ध आहे. आम्ही दोघंही जण अत्यंत भारावलं. खूपच छान अनुभव होता. जे आत्ता नाटक पाहिलं जे विठाबाईंच्या जीवनावरती होतं, ऑसम नाटक होतं. ह्या सगळ्या टाळ्या शिट्ट्या, तोच सगळ्यांचा उत्साह, काय कशाची आठवण येते आज की जुने काही दिवस? माझ्यासाठी थोडंसं नॉस्टॅल्जिक आहे, कारण मी थिएटर अकॅडमीमध्ये होतो आणि इथे असलेल्या बऱ्याच लोकांबरोबर काम पण केलं. आणि संगीत नाटक किंवा नाट्यसंगीत हे असं म्हणायला लागले होते लोक की हे थोडंसं आता मागे पडलं आहे किंवा काय, पण यांनी ज्या पद्धतीने एक चळवळीच्या रूपाने हे रंगसंगीत हे या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करत आहेत. आणि गेली 2 वर्ष आम्हाला ॲक्च्युली प्रसाद पुरंदरे बोलवत आहेत, पण आम्हाला जमलं नाही काही काळामुळे. आणि यावर्षी जमलं आणि आम्ही येऊन बघतोय तर ते अतिशय वेगळ्या पद्धतीचा प्रयोग आहे. खूप कौतुक वाटलं. दुसरी गोष्ट अशी की आता कट्यारसारखा जसा चित्रपट इतका तुफान चालला आहे, अशा पद्धतीचं संगीत नाटक जेव्हा सक्सेसफुल होतं आहे, नक्कीच संगीत नाटकाला पुन्हा ते पूर्वीचे दिवस सगळे येतील. आणि माझा प्रयत्न असा असेल अजयचा माझा की जर का आमच्याकडून समजा असं काही संगीताचं एखादं नाटक करता आलं, डेडिकेटेड म्युझिकल, तर आम्हाला पण नक्कीच आवडेल. तुम्ही दोघंही आमच्याशी एवढे छान मोकळेपणाने बोललात, खूप खूप धन्यवाद. थँक्स अ लॉट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.